रावळपिंडीमध्ये दाखल होणाऱ्या अमेरिकी शिष्टमंडळाच्या विमानाचं कॉल साइन सॅम 95 विमानाचा व्हिडिओ समोर। शांती वार्तेमध्ये इराणनं ठेवल्या मागण्या, लेबनॉनला देखील सहभागी करून घेण्याची मागणी, पाकिस्तानशी चर्चेमध्ये या मागण्या ठेवल्यात। इराणी सभापती आणि परराष्ट्र मंत्री पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल, गालिबाफ आणि अराक्ची यांचं इस्लामाबादमध्ये स्वागत, असे मुनीर आणि इशाक दार यांनी स्वागत केलं। शांती वार्तेसाठी इस्लामाबादला जाताना इराणच्या गालिबाफ यांच्याकडून विमानामध्ये मिनाब शाळेतील मुलांचा फोटो पोस्ट, विद्यार्थ्यांचे फोटो आसनावरती ठेवले, तर या उड्डाणामध्ये ती मुलं माझ्या सोबत आहेत, गालिबाफ यांची भावनिक पोस्ट। इराणच्या शिष्टमंडळाचं विमान पाकिस्तानी हवाई हद्दीमध्ये शिरताच पाकिस्तानी हवाई दलानं एस्कॉर्ट केलं, तर इस्लामाबादमध्ये विमानतळावरती इराणी शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी रेड कार्पेट। अमेरिका इराण यांच्यातील चर्चेच्या पार्श्वभूमीवरती इस्लामाबादमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती, साधारण 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात, बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था, शाळा, सरकारी आणि खासगी कार्यालय आज बंद राहणार। अमेरिका आणि इराण शांतता चर्चेसाठी तयार, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा दावा, दोन्ही देश संवादाद्वारे वाद सोडवण्यासाठी तयार असल्याची शहबाज यांची माहिती। शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांची धमकी, इराण जिवंत असेल तर तो फक्त चर्चेसाठीच, ट्रम्प यांचं वक्तव्य, इराणकडे आता कोणताही दबाव उरलेला नसून चर्चा अयशस्वी झाल्यास इराणला मोठ्या हल्ल्यांना सामोरं जावं लागेल, ट्रम्प यांचं विधान। स्पेनच्या पंतप्रधानांचं इस्रायलवरती हल्ले करण्याचं आवाहन, लेबनॉनला गाझा बनू देऊ नका, आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचा इस्रायलवरती आरोप, युरोपियन युनियनला कठोर भूमिका घेण्याचं आवाहन। हिंदी महासागरातील चागोस बेट मॉरिशसला देण्याचा निर्णय हा ब्रिटनकडून रद्द, आखाती युद्धावेळी याच बेटांजवळील डिएगो गार्सियावरती इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला आणि त्याच पार्श्वभूमीवरती ब्रिटनचा निर्णय। आखाती युद्धाच्या या चर्चेचे 5 सुपर सेंटर, अमेरिका, इराण, इस्रायल, लेबनॉन आणि पाकिस्तान केंद्रस्थानी, वॉशिंग्टन डीसी, तेहरान, तेल अवीव, बैरूत आणि इस्लामाबादचाही समावेश। गालिबाफ यांचं इस्लामाबादमधून मोठं वक्तव्य, इराणची इच्छा सकारात्मक पण अमेरिकेकडून अपेक्षा नाही, अमेरिकेशी आधीच्या चर्चांचा अनुभव हा चांगला नसल्याचं गंभीर मत। ऐन शांती वार्तेदरम्यान पाकिस्तानची अडचण, सौदी अरेबियाच्या अर्थमंत्र्यांकडून पाकिस्तानला दिलेल्या कर्जाची आठवण, सौदी अरेबियाचे अर्थमंत्री अब्दुल्ला अल जादान यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ, मुनीर यांच्याकडे कर्जाचा विषय काढलाय। मंत्री छगन भुजबळ हेलिकॉप्टर अपघातामधून थोडक्यात बचावले, भुजबळांच्या हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान पायलटकडून मोठी चूक, हेलिकॉप्टर हेलिपॅडवरती लँड न करता गाड्यांच्या पार्किंगमध्ये लँड केलं। माहिती घेऊन तात्काळ चौकशी करायला सांगेन, मंत्री छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टर अपघातावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मी निश्चितपणे हे चेक करेन, मला आता त्याची कल्पना नाही त्यामुळे बोलू शकणार नाही, पण निश्चित तात्काळ या संदर्भातील चौकशी मी करेन। हेलिकॉप्टर अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर, आमदार रोहित पवारांची एक्सपोस्ट, तर महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी, रोहित पवारांचं आवाहन। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी, महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातील स्मरणिकेमध्ये पवारांकडून उल्लेख, वारकरी संप्रदायामध्ये 60% लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी, शरद पवारांची माहिती। तुम्ही इफ्तार पार्टी करत होतात ते तुम्हाला धर्मांध वाटलं नाही, भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांची शरद पवार यांच्या विधानाबद्दल प्रतिक्रिया, तर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी कारस्थानं केली, भोसलेंची शरद पवारांवरती टीका। जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला। तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले,
जातीय बळ देणं हा प्रचार असून हिंदू समाजाला डॅमेज करण्याचा प्रयत्न, मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर हिंदू समाजाची ताकद वाढण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी करू नये, शिरसाटांची माहिती. संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात. कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चाललाय तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार. घोंगडी पांघरून शरद पवारांनी कीर्तन ऐकलं असावं आणि त्यामुळेच त्यांनी या कीर्तनकारांमध्ये वर्गवारी केली असं आहे का? वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांची शरद पवारांच्या वारकरी संप्रदायाबाबतच्या वक्तव्यावरती टीका. शरद पवारांनी मान्य केलेलं आहे की आजपर्यंतची कीर्तनकारांची भूमिका आणि आत्ताची भूमिका हे कधी कीर्तन ऐकले माहीत नाही. कदाचित ते घोंगडं वगैरे पांघरून समाजात मागं गर्दीत बसून चोरून कीर्तन ऐकत असतील आजपर्यंत, कारण त्यांनी पूर्वीची आणि आत्ताची प्रतवारी केलेली आहे आणि त्यांनी लवकर यादी जाहीर करावी. वारकरी संप्रदायात ज्ञानोबा तुकोबांच्या विचारानं परिपूर्ण कितीही विष कालवायचा प्रयत्न केला तरी फरक पडणार नाही. शरद पवारांच्या वारकरी संप्रदायावरील भूमिकेवरती संप्रदायामधून तीव्र पडसाद. सगळ्या धर्मातल्या माणसाला एकत्र घेऊन चालण्याचं काम जर कोण करत असेल तर तो वारकरी संप्रदाय करतो. त्याच्यामुळं हे कुठेतरी एक दिशाभूल करणं आहे की पुरोगामी विचाराचे प्रतिगामी विचार याचा संबंधच येत नाही वारकरी संप्रदायामध्ये. की त्यांनी कीर्तनावर भाष्य केलेलं आहे, कीर्तनकारांच्या यादीवर भाष्य केलेलं आहे आणि कीर्तनकार धर्मांत पुरोगामी वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे. 60-40% प्रतवारी केलेली आहे. ती यादी तेवढी त्यांनी लवकर जाहीर करावी म्हणजे आम्हालाही कळेल की कुठल्या कीर्तनकारांना समाजात बोलवलं पाहिजे आणि कुठल्या नको. शरद पवार डाव्या विचारसरणीचा अजेंडा बोलत आहेत. तो पवार साहेबांनी वयाची मर्यादा ओळखून अशा प्रकारचं वक्तव्य करू नये. परिणय फुकेंची शरद पवार यांच्यावरती टीका. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं होतं. वारकरी संप्रदायाकडून शरद पवारांच्या विधानाचा निषेध. विश्व वारकरी सेना शरद पवारांच्या मताशी असहमत आहे. साहेब, वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे. कारण की आम्हाला ज्ञानोबाने तुकोबाने शिकवण दिलेली आहे. 900 कन्यापुत्र होती त्याने काय करणे लागे पती. वारकरी संप्रदायाने आजपर्यंत एवढंच कार्य केलेलं आहे, सर्व धर्मांना सामावून घेण्याचं. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. पण जर हिंदू धर्मावर कोणी जर आघात करत असेल तर त्याची गैर नाही. बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये मोठी कारवाई. खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीनं सील केल्याची सूत्रांची माहिती. बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप. नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधील खात्यांची तपासणी. इतरांचं भविष्य सांगणाऱ्या बोंधू अशोक खरातला स्वतःच्या भवितव्य कळेना. मी इथून बाहेर पडेन असं काही वाटत नाही. माझं मरण इथेच आहे. चौकशी दरम्यान खरातची प्रतिक्रिया. अशोक खरातवरती आतापर्यंत 15 गुन्हे दाखल. 3ऱ्या गुन्ह्यामध्ये खरातची चौकशी सुरू. नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून होण्याची शक्यता. एनआयए, एटीएस आणि सीबीआय या तिन्ही यंत्रणांना एसआयटीकडून माहिती. प्रकरणामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय. उच्च शिक्षण घेतलेल्या मुलींना सुद्धा टार्गेट केलं गेलं. हा कॉर्पोरेट जिहाद. नाशिकमधील प्रकार गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता. आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया. नाशिकमधलं जे प्रकरण समोर आलेलं आहे, आयटी सेक्टरमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या मुलींना सुद्धा टार्गेट केलं गेलंय. हा कॉर्पोरेट जिहाद आहे. नाशिकमध्ये जो प्रकार घडलाय तो अत्यंत गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या अक्षय कर्डिलेंकडून प्रचाराला सुरुवात. पहिल्या टप्प्यामध्ये अक्षय कर्डिलेंचा गावभेट दौरा. 23 तारखेला मतदान आहे. या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून आता आम्ही फिरत असताना प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. 35 वर्ष झाले साहेबांनी राहुरी, नेवासा, नगर, पाथर्डी या मतदारसंघामध्ये रात्रंदिवस काम केले.
आणि आज प्रत्येक व्यक्ती हा साहेबांसाठी आम्हाला काहीतरी करायचंय या भावनेनेच खरं म्हणजे या निवडणुकीला सामोरे जातो. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी. भाजपकडून 40 स्टार प्रचारकांना प्रचारासाठी उतरवण्याचा निर्णय, तर भाजपच्या स्टार प्रचारकांची राहुरीमध्ये येऊन नाचक्की करून घेऊ नये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांची टीका. आमच्यामुळं 40 असो ना 400 असो इथं टिकणार नाही. इथं मला एक भाजपच्या मोठ्या कार्यकर्त्यांना सांगूशी वाटतं का येऊन आपली डिपॉझिट जप्त किंवा आपले नाचक्की होण्यापेक्षा न आलेलं बरं राहुरी मतदारसंघात. हा मतदारसंघ ह्यावेळेस 4 तारखेला ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस शरद पवार साहेबांचा खंदे कार्यकर्ता हा गोविंद मोकाटे इथं 4 तारखेला निवडून येत असतो. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. यादीमधून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं नाव वगळलं. प्राजक्त तनपुरे नेमका कोणाचा प्रचार करणार याकडे लक्ष. भाजप 6 महिन्यांमध्ये 50 लाख प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करणार. डिजिटल प्लॅटफॉर्म करणारा देशातील पहिलाच पक्ष. पक्षाच्या विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू आहे. जनसंघाचा प्रवास, पक्षाची वैचारिक बैठक, शिस्त यांची माहिती देणार. मनसे नेते अमित ठाकरे आणि अविनाश अभ्यंकर 17 ते 19 एप्रिल पुणे दौऱ्यावरती. पुण्यातील पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा करणार. संघटनेची कशी घडी बसवायची या विषयावरती चर्चा होणार. त्यानंतर 25 एप्रिल पासून पुणे ग्रामीण दौऱ्याला सुरुवात होईल. काशीगाव मेट्रो स्थानकावरती अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांची तीव्र नाराजी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली मेट्रोच्या कामाची पाहणी. पार्किंगची समस्या सोडवण्याची सरनाईक यांची ग्वाही, तर प्रवाशांच्या समस्याही जाणून घेतल्या. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी डिफेन्स, न्यूक्लिअर, एरोस्पेस कॉरिडॉर उभारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये डिफेन्स कॉरिडॉर विकसित केलं जाणार. 2721 हेक्टर भूसंपादनास मंजुरी. मराठी येत नसेल तर रिक्षा चालकांचं लायसन्स होणार रद्द. 1 मे पासून थेट कारवाई. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. रिक्षा चालकांना मराठी येणं बंधनकारक. सरनाईकांचे आदेश. लायसन्स देत असताना, बॅच देत असताना, परमिट देत असताना त्यामध्ये अटच आहे की तुम्हाला जर परमिट दिलं जातं महाराष्ट्रामध्ये प्रवासी वाहतूक करण्याची तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे. जर अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीनं कुणाला जर परवाने दिले असेल तर त्याचे परवाने सुद्धा वेळप्रसंगी आम्ही रद्द करू. पण प्रत्येक रिक्षा चालकाला परमिट देत असताना मराठी येणं अनिवार्य आहे. जळगावच्या शिरसोली रोडवरती हिंदू सिंधू तीर्थस्थळ उभारणार. भगवान श्रीरामांची 101 फुटांची झुलेलाल भगवान यांची भव्य मूर्ती, त्याबरोबरच हिंगलाज मातेची मूर्ती असलेलं मंदिर हे साकारलं जाणार. झुलेलाल साई मानव संस्थेच्या अध्यक्ष नीरज जेसवानी यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.